हाय गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आम्हीही एकदम मजेत आहोत. तर आज मी खूप 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 खुश आहे, कारण आज माझ्या घरी आले आहेत माझे दीर आणि जाऊ. खूप वर्षानंतर ते माझ्या घरी आले आहेत. जेव्हा आम्ही चाळीत राहत होतो तेव्हा ते आले होते, त्यानंतर ते आज आले आहेत. तर मी त्यांना तुम्हाला दाखवणार होती, पण एवढी मी खुश झालेली की मला कॅमेरा हातात घ्यायला लक्षातच नाही राहिलं. तर ते गेले आहेत आत्ता माझ्या नंदेच्या घरी चहा नाश्त्यासाठी, आणि दुपारी येणार आहेत माझ्याकडे जेवण करायला. तर मी त्यांच्यासाठी मस्त जेवणाचा बेत तयार केला आहे. मस्त मच्छी फ्राय बनवली आहे. आणि हे बघा, इथे मच्छी फ्राय आहे, या साईडला माझी डाळ पण आहे. इथे मी कोळंबी मसाला बनवला होता थोडासा, आणि या ठिकाणी मी भात बनवला. तर बघा, मस्त एवढं सारं जेवण बनवलं. आणि परत मी कॅमेरा घ्यायचं माझं राहून गेलं. तर जेवण वगैरे झाल्यानंतर इथे तयारी चालू होती त्यांची निघायची. तर म्हटलं तेवढं नाही तर थोडंफार तरी शूट करूया. हा आहे माझ्या दिराचा मुलगा. तर या ठिकाणी बघा, इथे चालू होतं इथे त्यांच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलं होतं. ते मी त्यांना ते देत होते. आणि ते देताना पण इथे एवढी मस्ती चालू होती माझ्या ननंदबाईची, नितीनची आणि माझ्या दिरांची. खूप इथे त्यांची मस्ती मजाक चालू होतं. कारण मला व्हॉईस ओव्हरच द्यावं लागेल, कारण खूप यांची मस्ती चालू होती. ते सगळं मी रेकॉर्ड नव्हती करू शकत. तर अशा प्रकारे आमच्या इकडे जेव्हा कोणी घरी पाहुणे घरी येतात तेव्हा असं त्यांचं स्वागत केलं जातं आणि त्यांना छान निरोप दिला जातो की परत तुम्ही लवकर आमच्या घरी या. असं आमच्याकडे पद्धत आहे. तुमच्याकडे ही अशी पद्धत आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, अजून एक खूप स्पेशल गोष्ट आहे, कारण आता हे जे निघाले आहेत माझे दीर आणि जाऊबाई, यांच्यासोबत आम्हीही निघणार आहोत त्यांच्या घरी जाण्यासाठी. कारण ते बोलले की आता आम्ही आलो आहोत तर तुम्ही पण आमच्यासोबत चला. तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत. बाबू बघा केवढा खुश झाला, त्याला टीका लावला तर खूप 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 खुश झाला तो. परत आपला मागे सरकला आणि बसला. त्यांना गिफ्ट वगैरे देऊन झाल्यानंतर मग हे आले, बोलतात पाय पडू द्या. तर ते पाया कसं पडू देणार ना, आहोत एकाच बरोबरीचेच आहोत. तर ते खूप कसं तरी मला वाटत होतं, तरी ते जबरदस्ती पाया पडलेच. आणि आता करणार काय ना, आपण थोडेसे वयाने थोडेसे मोठे आहोत, जास्त नाही. तर नितीनने त्यांना हक केलं आणि आम्ही घेतला मग निरोप. चलो अभी हम निकलेंगे घर के लिए, तो मिलते हैं रास्ते में. गाइस, माझी ननद खूप दिवसांनी माझ्या घरी आलेले आहेत. इथे बाजूला राहतात पण घरी येत नाहीत. हे चुकीचं आहे की बरोबर आहे, सांगा मला जरा. आणि जर मी त्यांना विचारते का येत नाही तुम्ही आमच्या घरी, वेळच नसतो. एवढे काय बिझी तुम्ही? हा, काय करायचं, डोळे खोला. खोलले, डोळे बंद झाले पूर्ण. अच्छा, हा दे. चला, गाडी आली, आता आम्ही बसतोय गाडीत. माझी ननंद, माझी जाव आणि नितीन. बघा एवढी धमाल मस्ती चालू आहे यांच्या गाडीत बसल्यावर. मजा आली. आणि माझ्या नवऱ्यानी पहिलीच सीट आवरून धरली. पंकजाच्या गाडीमध्ये बसली ती पहिल्या सीटवर. दादाच्या लग्नाच्या वेळेस चाललो होतो आम्ही. यू फिलिंग बेटर? अरे वा. आणि इकडे माझ्या ननंदबाईला सुद्धा घरी सोडायचं होतं, तर आम्ही पुढे आलो. आणि मग इथे परत थोडंसं फोटो सेशन केलं, कारण आम्ही घरी फोटो काढले नव्हते. तर या ठिकाणी आम्ही मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि ननंदबाईला निरोप दिला, कारण त्या आमच्यासोबत येणार नव्हत्या, त्या जाणार होत्या त्यांच्या घरी. तर इथे बघा, बहीण भावानी छान एकमेकांना हक केलं. आणि इकडे माझी जाऊ माझ्या नंदेला बोलत होत्या
की आता तुम्ही भेटलात तर रडू नका. आता खूप वर्षांनी भेटल्यानंतर थोडंसं ते आनंद अश्रू येतात, ते साहजिक आहे. तर इथे बघा त्या दोघींची एवढी मस्करी चालू होती. बोलते नाही नाही थोडंसं रडा थोडंसं रडा, असं यांचं चालू होतं. असं खूप धमाल मस्ती इथे. बहीण भाऊ खूप वर्षानंतर भेटल्यानंतर खरंच खूप धमाल असते. तर चला अशा प्रकारे आम्ही आमच्या ननंदबाईंना बाय बाय केलं आणि निघालो मग आम्ही खारघरसाठी. तर चला भेटलाच खारघरला रिंकूच्या घरी गेलो, म्हणजे माझ्या दिरांच्या घरी. आणि गप्पा करत करत आम्ही कधी पोहोचलो कळलंच नाही आणि मी शूट काय मध्ये घेतलं नाही. तर आम्ही आता पोहोचलो होतो खारघरला माझ्या दिरांच्या घरी. हे आहे माझ्या दिरांचं घर. इथे आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही, थोडंसंच थांबलो, कारण इथून मी जाणार होती माझ्या बहिणीच्या घरी. ते आजूबाजूलाच राहतात. तर बघा इथे मस्त आम्ही ब्लॅक टी घेतली आणि मस्त थोडा वेळ गप्पा गोष्टी करत बसलो आणि आलो माझ्या बहिणीच्या घरी. तर हे बघा हे इथे सगळे जमा झाले होते आणि नंतर मग मी शूट चालू केलं. बघा माझा बेबी पण आहे इथे. माझ्या बेबी किती छान. इथे यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि मध्येच बाबू बोलत होता बेबीला, डॅडूला बोल. सो गाईज, माझा दीर आणि जाऊ आता गेले घरी आणि आता आम्ही मस्तपैकी खिचडीचा बेत बनवणार आहे. हा दाखवते उफू दाखवते. हां, तर आम्ही आज मस्त खिचडीचा बेत बनवणार आहे, कारण आम्ही सकाळी मच्छी खाल्ली आहे. तर म्हटलं आता संध्याकाळचं जरा जेवण लाईट करूया. ओके, तर आता आम्ही मस्त खिचडी बनवते, म्हणजे बालीने आमच्या मस्त खिचडी बनवलेली आहे. तर आम्ही मस्त जेवण वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटते मी नंतर, कारण तुमच्यासाठी आज एक सरप्राईज आहे. ते सरप्राईज काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळाने. तर भेटूया आपण जेवण झाल्यानंतर. ओके गाईज. हां दाखव.